उठ. कुंभकर्ण आहे माणूस. ही उठ ना. कोणा मी आहे मी. काय चालला काय या तो रमाकांत येता रात्रीचो तो मका मध्येच उठवता. तुम्ही येतास तुम्ही उठवतास मध्येच. काय चालला मका झोपू द्यावा ना शांतपणे. इथे आमची झोप उडालीये आणि तुला शांतपणे झोपायचंय. मला सांग, त्या बयोला फोर्स करणार होतास ना तू. काय झालं मग? केला होता पण त्या शुभंकरने त्याका शपथ घातली असं सांगितलं ना तिने. तुम्ही होतास ना थय. हो, पण मग आता पुढे काय करणार आहेस? हे मका उद्या जाऊन औषध घेऊचा लागत तर काहीतरी सुचत मका माहितीये. नाही तर हे बघा हात बघा कसे होतात ते बघा. हा, इथे दारूवरून एवढा तमाशा होतोय घरात. तुझी हिम्मत कशी होते रे दारू मागायची? दारूमुळे हिंमत येता. दारू पोटात गेली ना मग हे ताकद येता. आणि दारू नसली मग हातपाय गळ पडतात. हे बघा हात बघा कसे होतात ते बघा. हा ठीक आहे ठीक आहे. मला सांग, आता तू पुढे काय करणार आहेस? आता काहीतरी मोठो प्लॅन करूचो लागत. काय? नाही सुचत नाही मका. आता विचार करूचो लागत मका. आणि झोपला ना मग चांगला सुचता. जावा तुम्ही पण झोपा मका पण झोपू द्या. हा जावा जावा तुमका पण झोपेची गरज आहे. जा चल तू चल. आता आता हाय सर 1 मिनिट नाही थांबायचा. चल चल चल. थांबा. ए तुला जिकडे जायचं तिकडे जा. माझी भयो या घरातून कुठेही जाणार नाही. मी बाप असे तिचो. ती माझ्या बरोबर राहणार. चल बा. थांब. तू जरी तिचा खरा बाप असलास ना तरी आजपर्यंत मी तिला वाढवलंय. तिचं चांगलं काय वाईट काय मला कळतं. तिचं स्वप्न मला माहितीये. आणि तिला मी तिच्या स्वप्नांपासून दूर नाही जाऊ देणार. पण मी तिका हैसून दूर घेऊन जाणार. चल. घेऊन जातोय तेच बघतो मी. सोड. तुम्ही मग अडवणार हे मग माहित होता. हो यावा. हे बघा सर मग कसे अडवतात बघा. मी या पोरीचं बाप असे खरो बाप. ह्या माणसांना माझ्या पोरीक बरेच वर्ष आपल्याकडे ठेवल्यात. आता मी हैसर इले तर मका त्रास देतात. मी माझ्या पोरीक घेऊन चाललोय तर अडवतोच मका. हे बघा तुम्ही. हे सांगतायत ते खरं आहे का? काय सांगू मग सारखे अडवतात. ही मोठी माणसं ना डॉक्टर आहेत. मी गरीब माणूस हो. अहो, ह्या आपल्या घरची गोष्ट आहे. घरची नाही आपल्या दोघांची गोष्ट आहे ही. हो तुम्हीच सांगा कुठला बाप आपल्या पोरीपासून लांब राहील. हा माझ्या पोरीक माझ्या वागडे योग देत नाही. हे बघा तुम्हीच. आता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जाऊ शकता. पण ह्यांनी काय केलं नाही तर कोणी तुम्हाला काही करणार नाही. जा तुम्ही. तुमचे उपकार झाले. खूप उपकार झाले तुमचे. मका माहिती होत तुम्ही मका अडवणार म्हणून मी आधीच पोलीस स्टेशनात जाऊन कंप्लेंट केलेली. कळलं? चल भयो. भयो भयो थांब. भयो नको जाऊ. बाबा, भयो नको जाऊ प्लीज. पोलिसांना बघा कायदा. इन्स्पेक्टर साहेब अहो, काय करताय? भयो 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 भयो.
पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात. हे स्वप्न स्वप्नच राहील की बयो खरंच माझ्यापासून दूर जाईल? दादा दादा कोण आहे? हॅलो 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 हॅलो. काय ग सुमन, काय झालं? दादा दादा अरे ताप काय झालं काय? दादा मी पूर्ण घर शोधलंय. बयो आणि सुनील खयच नाही आहेत. काय? होय दादा, खय गेली असत आपली बयो. आणि ती अशी आपल्याला न सांगता कशी काय जाऊ शकता? तू फोन ट्राय केलास तिला? होय, तिचा फोन लागतच नाही. 2 दिवस देव 2 नाही बयो खैसून घेऊन गेलं ना तर बघा. थांब. चल चल चल. दादा भयो भयो ती गेली. भयो, रमाकांत, हिरा, आरव, गौतमी बाहेर या पटकन. दादा दादा तू जरा शांत राह. अगं कसा शांत हो? तो सुनील आपल्या बयोला आपल्यापासून सुमन, आपली बयो तिच्या स्वप्नांपासून दूर जाते आणि मी हे होऊ नाही देणार. आता कुठे गेले? काय काय झालं काय? अरे दादा काय झाला काय? तुमच्यापैकी कोणी बयोला आणि सुनीलला घरातून बाहेर जाताना पाहिलं का? म्हणजे काय बोलतोस काय तू? नाही. म्हणजे ती दोघं जण गायब झालीत? हो. अशी कशी एकत्र गायब झाली दोघं जण? काल रात्री झोपेत विचार करतो असं बोलला होता. घेऊन तर नसेल गेला ना बयोला? पण कसं शक्य आहे? काय विचारतोय मी तुम्हाला? तुमच्यापैकी कोणी बयो आणि सुनीलला घरातून बाहेर जाताना पाहिलं का? मला नाही माहित, मी आता उठले. बाबा अरे काल रात्री झोपायला जाण्याआधी बयो मला इथे हॉलमध्येच दिसली होती. तू आणि तीच बोलत होतात ना? तू बघत ते उद्याचा दिवस ना त्यांच्यासाठी नवीन दिवस असा. हा म्हणजे बयो म्हणत होती की उद्याचा दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो लो. नवीन सुरुवात म्हणजे नक्कीच बयो सुनीलला घेऊन घरातून बाहेर गेली. बयो सुनीलला घेऊन खरंच घरातून बाहेर गेली की काय? अरे बापरे, म्हणजे गेले कुठे हे दोघं? दादा तू फोन लावून बघ ना. माझं नाही लागलो फोन, निदान तुझं तरी लागत. The subscriber is currently switched off. Please try after some time. तिचा फोन पण लागत नाहीये. नाही, तिला शोधायला जायलाच हवं. चल. बयो काय झाला? तुम्ही टेन्शन मध्ये किती दिसता? बयो तुका माहिती, माझा जीव किती घाबरलो होतो. बयो अगं कुठे गेली होतीस तू? आओ देवळात गेलो होतो. ह्या बघा सगळ्यांसाठी प्रसाद पण आणलाय. अगं मग किमान मला सांगून तरी जायचं. तुझा फोन पण लागत नाहीये. मी सकाळी लवकर गेले ना.
मग हे तुमका सगळ्यांका त्रास नको म्हणून नाही उठवला. आणि माझा फोन ना जरा बिघडलाय, सारखा बंदच पडता. हो बयो, तुम्ही दोघं नाही दिसलास ना म्हणून आमका काळजी वाटत होती. पुन्हा अशी न सांगता जाऊ नको सांग. सॉरी. डॉक्टर, बयो थोडा वेळ तुझ्या नजरेसमोरून गेली तर किती घाबरलास. आता बघ, ह्याच बयो कायमचा हैसून मी घेऊन जाता की नाही तर. आधी येऊ का? या माझा असा असता, आधी आत येते आणि मग विचारते येऊ. हे चाललास काय? देवळात चाललास? मी आणि बयो देवळासून इलो ना, माका वाटलं तुमका पण जाऊचा देवळात. कसं वाटलो माझं चमत्कार? चमत्काराक नमस्कार नाही करणार? बयो माका देवळात घेऊन गेलेली तुमका न विचारता. कळलं? मी बराबर तिच्या मनात तुमच्या विरुद्ध ईश पेरतो. आता बघा, बयो खायसून कसा घेऊन जाता येता. दादा, ह्यो हाय किती गेलो होतो आणि काय बडबडत होतो? हेच सांगत होता की त्याने बयोच्या मनात माझ्या विरुद्ध कसं विष पेरलंय. ती कशी तिच्या बाबाबरोबर देवळात गेली आणि आता लवकरच तिला या घरातून घेऊन जाणार. दादा, हेसा काहीतरी लवकर करू खोया. आणि तो म्हणतात तसा त्याने केल्यानंतर? नाही सुमन, काही झालं तरी मी हार नाही मानणार. माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न करणार. मी बयोला कधीच माझ्यापासून दूर नाही जाऊ देणार. म्हणजे नेमका काय करतल तू? हे काय? सुनील कुठे? का आता माका काय माहित? मी काय एका खिशात घेऊन फिरताय? चिडताय कशाला एवढे? चिडताय कित्याक म्हणजे? त्या सुनीलमुळे बयोनं माझ्याकडच्या दारूच्या सगळ्या बाटल्या फेकून दिल्या. रमाकांत भाऊजी, एवढंच ना? अहो, दारूच्या बाटल्या तर कधीही मिळतील, पण वेळ वेळ निघून गेली तर सगळं निघून जाईल हातातून. अहो, आज रात्री मला एक कळत नाहीये, बयो त्या सुनीलला घेऊन देवळात कशी काय गेली होती आज? तास तर कारण तिच्या जन्मदात्या बापाची तिका काळजी हा. मी काल तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतले ना, मी दारू सोडीन. तर आज माझ्या नवीन आयुष्याचा पहिलो दिवस म्हणून ती मका देवळात घेऊन गेलेली. काय? तू दारू खरंच सोडली? मी लाख सोडीन हो, पण ती दारू मका सोडूक वय ना. म्हणजे भयो हॉस्पिटलात गेली ते माझा काम सुरू आणि ती यायच्यात बंद. हा? काम सुरू? कसं करतलंस काम सुरू? तुझ्या कार्टीन माझ्याकडच्या भरलेल्या सगळ्या दारूच्या बाटल्या फेकून दिल्या. आता काय पिशीत तू माझं रगात? तो तुझा मूर्खपणा. ए, पण काळजी करू नको, माका माझे पैसे मिळाले की तुझ्यासाठी पण मीच घेऊन येते दारू.
दिवसाना घरात जरा सुमनपासना सावध राहू, कळला तो का? तिनं पाहिल्यान ना तर बघ जाऊन सांगतली ती. पण एक मिनिट, हा दारू प्यायलाच नाही तर घरात तमाशे कसे होणार? आणि बयोला कसं घेऊन जाणार आहेस? आहाहाहा. अख्ख्या घरात जर कोणाकडे अक्कल असात तर ती तुमच्याकडे. एकदम बरोबर बोललात. एक मिनिट थांबा. जरा धरतेस धर थोडा वेळ. अरे अरे, काय करतोस तू? कोणात काय गळू जरा आहे. टेन्शन नॉट. काय करतोस तू? त्या बयो बाहेर तर जाऊ दे. चला येते. दारू एके दारू दारू दुने दारू. काय माणूस आहे हा? स्वतः गोंधळ घालतो आणि अडकतोय आपण. तुम्ही काय हो म्हणा वहिनीनो, माणूस कामाचो हुकमाचो एक्को हातो. आपली मोहीम नक्की फत्ते करतो. शुभंकरच्या बद्दल बयोच्या मनात रागाची ठिणगी या बहुल्या पेटवतलो म्हणजे पेटवतो. त्या ठिणगीचा भडका कधी उडतोय ना ह्याची वाट बघतीये मी. होतला वहिनीनो, सगळा होतला. आपल्या जसा होया ना तसा सगळा होतला. बहुल्यावर माझा विश्वास आहे. बयो होय झाले ना? होय. मी लिंबू कापते हा. वा 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 वा. काय चाय बनवलंस. एक नंबर. मजा आली. द्या. अगो नको, मी धुते. तू काय एवढी काम, तू तुझा काम कर. अहो द्या, मी धुतय. अगो नको, धुतय मी. तुमका अजून काय वया काय? मग अगं ते दारू सोडले ना तर भूक जाम लागता. तुम्ही बसा, मी नाश्ता वाढताय. हा. दादा, हा माणूस इकडे काय करतोय? मम्मा! इरा इरा असू दे आता, बस. मम्मा! काय झाला? मम्मा! काय झालं? काय काय झालं? काय चाललंय? हा, मी इकडे या माणसासोबत नाश्ता करायला बसणार नाही. मी माझी स्पेस शेअर करत नाही आणि हे माझ्या बाबाचं घर. इरा इरा इरा, तू शांत हो. हे बघ, हे तुझंच घर आहे, तुला वाटेल तिथे बस आणि नाश्ता करून घे. तुला उशीर होईल बाळा कॉलेजला जायला. हा अगं पण मम्मा, इरा, ऐक माझं. चल बसा. ये. हा
काय हा नाश्त्यात वा होय हत मस्त मस्त. दादा तू पण नाश्ता करून घे. सॉरी. मला खरंच माफ करा.